रॉयल्स बनाम वॉरियर्स। रॉयल्स ने टॉस जीता और पहले गेंदबाजी करने का फैसला किया। वॉरियर्स अब नींबू के साथ मिर्ची भी लेकर आए हैं, लेकिन अब देखना ये होगा कि किस प्रकार से उनका खेल होता है। अंपायर्स आज अजीबोगरीब लेकिन भारतीय तिरंगे को सलाम करते हुए अंपायर्स नज़र आ रहे हैं। जिस भारत को स्वतंत्र बनाने के लिए कईयों ने अपनी जान गंवाई, कईयों ने संघर्ष किया, उसके बाद 15 अगस्त 1947 को भारत को स्वतंत्रता मिली और 26 जनवरी 1950 को हमारा संविधान आया, जो लिखा था महामानव डॉक्टर बाबा साहब अंबेडकर भारत रत्न। और आज तक उस संविधान पर हम चलते आ रहे हैं। विश्व की सबसे बड़ी लोकशाही भारत देश को माना जाता है। उस लोकशाही को मानवंदना देते हुए हमारे दोनों अंपायर विशाल पाटिल सर और हमारे बिली बावड़न संतोष चौधरी। प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी आ चुकी है, सागर कदम और लोकेश भगत। सागर मात्रे गेंदबाजी की बागडोर को संभाले हुए हैं, लेफ्ट आर्म ओवर द विकेट। मैं 24 लाइव इवेंट के सभी कर्मचारियों से एक गुजारिश करना चाहूंगा कि वो सुदर्शन से बात ना करें। नहीं, मैं दिल से रिक्वेस्ट कर रहा हूं आपसे। तो मैच की तरफ हम चलेंगे। पहली गेंद के ऊपर सिंगल आ चुका है। बैकफुट पे जाके इस गेंद को खेला, शॉर्ट एक्स्ट्रा कवर पर गेंद को फील्ड किया गया। बाबू मात्रे ने कहा इनको सिर्फ हार हार और हार ही मिलेगी, चाहे ये कितनी भी छलांग क्यों ना लगाए। लेकिन सागर मात्रे वो एक अजूबा है, वो एक तूफान है, जो बोलते नहीं वो करके दिखाते हैं। वो बोलते नहीं करके दिखाते हैं, ये खासियत है सागर मात्रे की। सीधे बल्ले से इस गेंद को खेला, एक रन तो जरूर मिलेगा, क्या मिलेगा दूसरा। और हम कमेंटेटर्स के लिए 500 का इनाम भी दिया हमारे अतुल जाधव सर ने, लेकिन 500 का बंटवारा हम किस तरह से करें ये सोच है। और भी मिलेंगे, करेंगे और भी मिलेंगे, नहीं और भी मिलेंगे, वरना बंटवारे में परेशानी होगी। पाई पाई का हम हिसाब देंगे, टेंशन मत लो। देखिए आतिश सावड़े, इनकी तरफ से भी हम 3 कमेंटेटर्स के लिए 500 आ चुके हैं। और भरत सावड़े साहब यहाँ पर मौजूद है, इतना पैसा लुटाया है उन्होंने, वो कुछ ना कुछ ज़रूर करेंगे। और अतुल यादव कह रहे हैं कि दिन में और ज़्यादा आएंगे, क्योंकि जब उन्होंने 500 निकाले थे तब मैंने उनकी जेब में बंडल देखा था। मानस साबळे आपण या, 1500 रुपयाचा कॅश प्राइज आहे। त्यानंतर बघा व्यासपीठावर सन्माननीय भावेशजी शिंदे साहेबांचं शुभागमन झालंय, त्यांचं आपण स्वागत करूया। जावई आहेत करंजड्याचे, त्यानंतर आमचे सुनीलजी भगत हे सुद्धा आलेत। काल 7 ते 8 भाषेमध्ये त्यांचं समालोचन ऐकलं आणि त्यांचं इथे शुभागमन झालंय। देखिए पहली बार जब मैं करंजाड़े प्रीमियर लीग में आया था तो सचिन टिचकुले ने मेरी जान पहचान की थी सूरज शेलार से। टिचकुले दिखाई नहीं दे रहे, लेकिन उनकी शुभकामनाएं आ चुकी है करंजाड़े प्रीमियर लीग के लिए। तो मैच की तरफ हम चलेंगे। सागर कोशिश कर रहे हैं, लोअर फुल टॉस, ये गेंद थी ऑन साइड के ऊपर खेला है, मिड विकेट पर गेंद को फील्ड किया, महज मिला सिंगल। और इस सिंगल के साथ टोटल बढ़ता हुआ 3 रन। पहला ओवर चल रहा है। वॉरियर्स और रॉयल्स के बीच का ये मुकाबला, करंजाड़े रॉयल्स और करंजाड़े वॉरियर्स के बीच का ये मैच। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, अपील की गई यहां पर, लेकिन अंपायर का ओवर समाप्ति का इशारा। पहले ओवर की समाप्ति के बाद सुदर्शन टोटल आ चुका है वॉरियर्स का महज 3 रन।
भाऊ मात्रे ने नींबू के साथ लखनऊ में जाके मिर्ची ज़रूर लेकर आए, लेकिन ये मिर्ची की आग उन्हीं की टीम को लग रही है अब। हाँ मारुति पोपट सर, आपको रुकना है पूरे दिन। हाँ खाली आप दवा खाने के लिए जाइए। मैं बॉलर ओंकार, ओंकार ठाकुर। तो ये 4 रन आ चुके हैं और इन 4 रनों के साथ टोटल बढ़ता हुआ 7 रन। हा प्रेक्षकांना विनंती आहे, आपण जे मैदान सजवलं आहे बघा, खुर्चीत बसून प्रेक्षक जर पडद्यावर पाय देत असतील तर ते चुकीचं आहे। सहकार्य करा, आरामात बसा, मॅच बघा, पण आपलं ग्राउंड जे सुंदर सजवलेलं आहे त्या सजावटीला धोका पोचून देऊ नका। फुल टॉस गेंद थी है, शॉर्ट ऑफ लेन गेंद, बाउंस लिया, एक और 4, डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। और ये वेस्ट साइड के लिए थर्ड अंपायर की मांग की जा चुकी है। थर्ड अंपायर कहाँ पे है? हॅलो, फेअर डिलिव्हरी आहे। इट्स फेयर, फेयर डिलीवरी आई है। नंबर 4 आए, टोटल बना सुदर्शन बताइए 11 रन। पूरा फोकस आज हमें मैच पे ही करना है, लीग पे करना है। अंपायर्स देखिए तिरंगे की शान को दिखाते हुए, भारत का तिरंगा हमेशा लहराता हुआ। कल हमने देखा तिलक वर्मा की वजह से, वरना लगा कि शायद अंग्रेज हमें हराएंगे, लेकिन नहीं। तिलक वर्मा, रवि बिश्नोई, इन्होंने आखिरी क्षणों में ऐसी बल्लेबाजी की जिसके बदौलत भारतीय टीम T20 जीती। और रवि बिश्नोई ने एक बाउंड्री तो ऐसी लगाई जैसे कि रिकग्नाइज बल्लेबाज लगाते हैं। कमेंटेटर्स ने भी कहा ये विराट कोहली की यादों को उन्होंने ताज़ा किया। बघा मैदानामध्ये आता बुलेट बैलाचं अगदी आगमन होणार आहे आणि त्यानंतर बैलाचे मालक आहेत किशन भैया माने, पंढरपूरवरून आपण पाहताय। त्यानंतर डबल हिंद केसरी करंजडे आपण पाहू शकाल, बैलाचं नाव आहे गुगली आणि त्याचे मालक आहेत शंकर शेठ गायकर, बबन शेठ गायकर, विष्णू शेठ गायकर, बाळाराम शेठ गायकर आणि लक्ष्मण शेठ गायकर हे तुम्हाला पाहायला मिळतील। तर या सर्वांचं आपण स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून। मैदानामध्ये काय फलंदाजी सुरू आहे बघा, अप्रतिम निश्चित तौर पर। लेकिन ये 4 आए और इन 4 के बदौलत टोटल आ चुका है 19। इस ओवर में रिकवरी की है, 16 रन इस ओवर में अब तक आ चुके हैं। पहले ओवर में महज 3 रन आ चुके हैं। बैलगाडा शर्यत, आणि बैलगाडा शर्यत म्हटलं की क्रेज, आणि ती क्रेज आणि गुगली आणि बुलेट, गुगली आणि बुलेट यांचं आगमन झालं आहे। खरोखरच हे क्षण मला पाहायला खूप आवडतात, कारण शर्यतीच्या मैदानावर मी जास्त जात नाही, अड्ड्यावर।
कर्जुआई प्रसन्न गायकर ग्रुप कर 5 चेंडू आणि 5 चौकार लगावलेत ते फलंदाज भरत बारवाड 40+. गुगली बैलाचे मालक आपण पाहताय गणेशजी गायकर, परेशजी गायकर यांना सुद्धा आपण पाहू शकाल. हेमंत गायकर, पूर्ण गायकर परिवार पाहायला मिळेल. त्यानंतर बुलेट आपण पाहताय अगदी आपण पाहू शकाल पंढरपूरवरून आलेला हा बैल तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी डबल हिंद केसरी आपण पाहताय. बघा जरा भाऊ मात्रे यांना बक्षीस द्या भरत बारवाडला, कारण 6 चेंडू आणि 6 चौकार ज्याने लगावलेत. 24 धावा या षटकामध्ये आल्यात, 27 धावा धावफलकावर लागल्यात. आत्ता मात्र भाऊ मात्रेची लखनौची मिरची काम करताना दिसते. कर्जुआई प्रसन्न, नंदादेवी प्रसन्न आपण पाहताय. घरचा साज अगदी पाहू शकाल. डबल हिंद केसरी गुगली बैल तुम्ही पाहताय. गायकर परिवार तुम्ही पाहू शकाल. कॅमेरामॅन रेडी राहायचं बघा, आपण ही गोड क्षणचित्र टिपायची आहेत. त्यानंतर पंढरपूर वरून आपण पाहताय बुलेट बैल सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आणि या दोन बैलांचं अगदी सजावट करून त्यांना अंग आपण पाहताय वेगवेगळ्या रंगामध्ये रंगवून त्यांना हार परिधान करून पुष्पहार परिधान करून आपण पाहताय. सामना 2 मिनिटं थांबवायचा आहे. चला लगेच या आपण अगदी मोज
जडेगाव तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही बैल तुम्हाला पाहायला मिळतील. एका बाजूला आपण बुलेटला पाहताय, दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल गुगली, अशी दोन बेताज बादशाह तुम्ही पाहू शकाल. अगदी स्पीड किंग म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे आणि ते आज मात्र मोहच्या अड्ड्यामध्ये तुम्हाला अगदी धावताना पाहायला मिळतील. आमचा कॅमेरा आहे, कॅमेरा सर्व ही घोडे क्षणचित्र टिपतोय, आपण पाहू शकाल. अगदी स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल, स्क्रीनवर ही घोडे क्षणचित्र टिपली जात आहेत आणि इथून मात्र आपण या बैल मालकांचा आपण आणि या बैलांचा आपण सन्मान करणार आहोत. अगदी मी विनंती करतोय बघा, बाकी सर्वांना थोडं आतमध्ये आपण सामना सुरू करू. आपण थोडं एका बाजूला आपण विनंती असेल, थोडं एका बाजूला आतमध्ये या, सीमेरेषेच्या आतमध्ये. सुनील भगत आमचे हेमंत दादा या आपण आतमध्ये, भावेश आतमध्ये या, सामना सुरू करू. त्यानंतर आमची गणेशजी गायकर यांना आपण पाहू शकाल. अगदी त्यांचं आपण करूया स्वागत, सर्वांचं स्वागत. गायकर परिवार तुम्हाला पाहायला मिळेल आणि पंढरपूर वरून आपण पाहता. पंढरपूर म्हटलं तर मग आपले विठुरायाची पंढरी, अगदी आपण पाहता वारकरी संप्रदाय आपण पाहिला आहे आणि तिथून मात्र प्रवास करून आलेला हा बुलेट बैल तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी आपण पाहताय आणि त्यांचा इथे सन्मान केला जातोय. दोन बैल तुम्ही पाहू शकाल. अगदी भारतीय ध्वज आपण पाहताय, अगदी त्यांच्या डोक्यावर तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यांचा सन्मान इथे अगदी वस्त्र अलंकार शाल त्यांना परिधान केली जाते आणि त्यांना सन्मान चिन्ह देऊन इथून मात्र या दोन बैलांचा केला जातोय सन्मान. पुन्हा एकदा या बैल मालकांचं आणि त्यानंतर पंढरपूर आलेले आमचे सर्व मित्र परिवार सहकारी त्यांचं सुद्धा आपण स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व अगदी या बैलगाडा शौकीन आणि त्यानंतर सर्व मालकांचं आपण पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करूया. टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत केलं जात आहे. परंतु जाऊया आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं, सामना सुरू होतोय. बिल्कुल करंजाड़े में सब कुछ है, बैलगाड़ा रेस है, मॅच आहे आणि बैलगाडी रेसमध्ये यांना आपण शुभेच्छा देऊया. हे जिंकून गुलाल अंगावर घेऊनच परत येतील अशा त्यांना 26 जानेवारीच्या शुभेच्छा देऊया. आणि गायकर ग्रुप असेल किंवा या बैलांचे मालक असतील त्यांना आमच्याकडून मनापासून शुभेच्छा. 26 जानेवारीच्या सुद्धा मनापासून शुभेच्छा. हे असं दृश्य आम्हाला पाहायला खूप कमी वेळा मिळतं कारण आम्ही क्रिकेटच्या मैदानावर असतो. भाऊ म्हात्रे आणि सागर म्हात्रे भाऊ आहेत. मोठा कोण? मोठा बॅटिंग करतोय आणि छोटा गोलंदाजी करतोय. पण छोट्याने मनात जरा स्कोररला मॅच दिसण्यासाठी, सर स्कोररला मॅच दिसण्यासाठी. अरे भाई आपको आपके पास जो टैलेंट छुपा हुआ है वो हमारे पास भी नहीं है. आपसे क्या बात करना. हाँ, प्रेशर मत लाइए अंपायर्स के ऊपर, अंपायर्स के ऊपर प्रेशर मत लाइए. क्या ये उंगली उठी है? देखिए मैंने कहा था सागर मात्रे बोलते नहीं, वो करके दिखाते हैं. भाऊ मात्रे ने बहुत बोला उनको हार 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 मिलेगी, लेकिन छोटा भाई ने सोचा बड़े भाई बहुत बोल रहे हैं, उनके बातों का सम्मान रखना चाहिए. जब ग्राउंड पे जंग होगी तब दिखाएंगे, और तब दिखाया इन्होंने. छोटे भाई पे असर नहीं हुआ नींबू मिर्ची का. ज़रूर सुदर्शन हमारे साथ है. सुदर्शन जब भी हमारे साथ होते हैं मज़ा आता है.
क्योंकि हर पल हर क्षण की जानकारी। सुदर्शन का स्कोरबोर्ड ये कह रहा है ओवर नंबर तीसरे में रन आ चुके हैं। मैच नंबर 17, 27 रन हो चुके हैं इस ओवर में। अब तक 0 रन आ चुके हैं। 2 विकेटें निकाली है सागर ने। आ चुके हैं नए बल्लेबाज ताराजी शेलार साहब फिर से एक बार आ चुके हैं। उनका भी हम ज़रूर स्वागत करेंगे। सीधे बल्ले से इस गेंद को खेला शुभम ने। 1 रन ज़रूर मिलेगा। 28 पे आता हुआ टोटल इस ओवर में रोका है सागर ने, क्योंकि गेंदें डाली उन्होंने अब तक 3, 2 विकेटें निकाली और महज 1 रन दिया है। 3 गेंदें अभी भी शेष हैं सागर मात्रे के इस ओवर में। हल्के हाथों से इस गेंद को खेला। 1 रन ज़रूर मिलेगा और इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल 29 रन आ चुके हैं। बहुत मज़ा आ रहा है। केपीएल का ये आखिरी दिन है, फिर अगले साल हम इस केपीएल से जुड़ेंगे। मिस करेंगे हम सभी को। तीसरा ओवर है ये, अगले साल तक मिस ही करेंगे। सागर मात्रे लेफ्ट आर्म राउंड द विकेट, दाएं हाथ के बल्लेबाज के लिए, और हल्के हाथों से इस गेंद को खेला। कट के सहारे 4 रन हासिल किए। संतोष चौधरी, बिली बावडन का इशारा। आज अंपायर उन्होंने देखिए भारतीय मिट्टी को सलाम किया, भारतीय तिरंगे को सलाम किया, सैल्यूट किया, क्योंकि भारत देश और भारत देश का संविधान 1950 26 जनवरी को जब अस्तित्व में आया, तब से ये गणतंत्र दिन मनाया जा रहा है। दो रन आ चुके हैं यहाँ पे और इन 2 रनों के साथ टोटल बन चुका है 3 ओवर के खेल की समाप्ति के बाद। ठीक है, चलो, होता है, बड़े बड़े शहरों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है। 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। टोटल आ चुका है 37। सुनील भोयर जो टीम ओनर है रॉयल्स के। अरे भाई 6 बाउंड्रीज आई, आप देर की आपने, वरना कुछ रन नहीं। 37 होगा क्या? 37 हुआ है सुदर्शन। हाँ 37 ही है, मैं थोड़ा गड़बड़ी में था। बैकफुट पे जाके इस गेंद को खेला। गेंद जा रही है डीप बैकवर्ड पॉइंट पर। 1 रन तो जरूर मिला है, क्या मिलेगा दूसरा? और ये हल्का सा फंबल और ये दूसरा रन मिला। मैच कभी भी टर्न हो सकता है। कल हमने देखा आदिल रशीद ने जैसे ही कैच छोड़ा, उसके बाद एक नो बॉल आया, वाइट बॉल आया, बाउंड्री आई और मोमेंटम भारत की तरफ शिफ्ट हुआ। तो मैच कभी भी यू टर्न ले सकता है। संडे में आज सुदर्शन बिजी रहते हैं क्योंकि विसावा रिसोर्ट की बुकिंग भी उनके पास आती है। मैं तो कहूँगा सुदर्शन आप संडे में खुद के घर में रहना चाहिए या विसावा रिसोर्ट में। ये मेरा पर्सनल ओपिनियन है, क्योंकि इंसान अगर एक ही जगह पे एक ही पत्थर पे पैर रखे ना, तो उसे सफल होने में ज़्यादा देर नहीं लगती। तो मैच की तरफ हम चलेंगे। ओवर नंबर 4 कर रहे हैं गेंदबाज आदेश फड़के।
और ये आखिरी क्षणों में कैच लिया गया, विकेट जा चुका है। आउट होने वाले खिलाड़ी शुभम पवार। ठोक दीजिए। संत सेवा सांप्रदायिक मंडळ करंजाळे सन्माननीय अध्यक्ष प्रमोदजी शिकारे साहेब, त्याचबरोबर शिवसेना शाखा प्रमुख सेक्टर 6 सन्माननीय योगेशजी बांगर, सन्माननीय विजयजी नरवडे, त्यानंतर सन्माननीय संदेशजी भोसले, सुभाषजी सोनकवडे, विनायकजी देशमाने, शिवसेना शाखा प्रमुख सेक्टर 6 राहुलजी घोले, या सर्वांचं आपण मनापासून स्वागत करूया आणि वळूया सामन्याकडे। धावफलकावर धावा लागल्यात त्या 41 धावा झाल्यात। चौथे षटक प्रगतीपथावर आहे। खरं तर धावा रोखल्यात, कारण 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा 27 होत्या। 14 धावा आल्यात आत्तापर्यंत। पहिल्या षटकामध्ये 3च होत्या, मालक थोडे उशिरा आले, 6 चौकार आले, त्यानंतर मालक आल्यानंतर मात्र धावांवर रोक लागलेली आहे। विशाल, इतनी बड़ी बॉडी लेकर आप हमारे सामने बैठेंगे तो मैच कैसे नजर आएगा? भरत बारवाड़ 6 गेंदों में 6 बाउंड्रीज। बैकफुट पे जाके इस गेंद को खेला है भरत बारवाड़। देखिए अपनी कैपेसिटी के हिसाब से खेल रहे हैं और अच्छा क्रिकेट खेल रहे हैं। वो जानते हैं वो छक्के नहीं लगा सकते, लेकिन गेंदों को गैप में से निकालकर बाउंड्रीज वो ज़रूर हासिल कर रहे हैं और रन बन चुके हैं 44। ओवर नंबर 4 ख़त्म हो चुके हैं। 11 के औसत से 44 रन आ चुके हैं। अच्छा टोटल है ये। यहाँ पे अगर और 10-12 रन आते हैं तो 50 प्लस होंगे और एक फाइटिंग टोटल होगी वॉरियर्स के गेंदबाजों के लिए, मेरा ये मानना है। 5वां ओवर जल्द ख़त्म होना ज़रूरी है। इसके मैच नंबर 18 लायंस बनाम कैपिटल्स। तो जैसे ही यहाँ पर 5वां ओवर ख़त्म होगा, मैं लायंस और कैपिटल्स के कप्तान से गुजारिश करना चाहूँगा कि आपको टॉस के लिए आना है। बलिराम भोयर 40+। अच्छी गेंद थी। थर्ड अंपायर की मांग की जा रही है। चलिए अब देखेंगे थर्ड अंपायर राजेंद्र काजड़े सर की आउट है या नहीं। सिंगल के लिए दौड़ पड़े थे दोनों बल्लेबाज। तब तक हम सुनेंगे डीजे को। नॉट आउट है। चलिए खेल शुरू कीजिए। तो लायंस और कैपिटल्स के बीच अगला मैच होगा, मैच नंबर 18। पैंतालीस पे आता हुआ टोटल। ये गेंद शॉर्ट एक्स्ट्रा कवर पर इस गेंद को फील्ड किया, लेकिन काफ़ी अच्छी गेंदबाजी हो रही है 40+ गेंदबाज द्वारा। शुरुआती 2 गेंदों में उन्होंने
खुलकर खेलने का मौका नहीं दिया। बैकफुट पे जाके इस गेंद को खेला है, गेंद हवा में है, कैच था शायद, ये छोड़ा कैच। ऐसा नहीं होना चाहिए। सागर मात्रे जैसे बड़े खिलाड़ी आपकी टीम में है, उनसे कुछ आदर्श लीजिए, कैच लेने चाहिए। अब बड़ी लीग खेल रहे हैं, करंदाड़े प्रीमियर लीग, गांव की लीग है ये, लेकिन पूरे रायगढ़ में इसके चर्चे हैं। लोग दूसरे गांव के लोग भी लाइव देखते हैं 24 लाइव के ज़रिए कि कैसा आयोजन है, किस तरह से ऑर्गेनाइजेशन किया जा चुका है। भरपेट लोगों को खाना खिलाया जाता है पूरे 3 दिन। मेरी तो तबीयत, मैं बीमार था ये भूल गया हूँ, सच में भूल गया हूँ। ना कर्म भूमि है मेरी। और ये विकेट मिलता हुआ यहाँ पर 40+ के गेंदबाज बलिराम भोईर। एक छोटी बच्ची भी हमारे यहाँ पर क्रिकेट देखने के लिए आ चुकी है, उनका भी हम स्वागत करेंगे। क्या नाम है? प्रिशा ठाकुर। प्रिशा ठाकुर, स्वागत है आपका। भारतीय तिरंगे का टी शर्ट पहन के वो आई है, भारतीय संविधान को सैल्यूट किया है इसने आज भी। और जनगण मन सुबह राष्ट्रगीत उन्होंने अपने स्कूल में सलामी दी और उसके बाद क्रिकेट पर फोकस करने के लिए आ चुकी है। मैं आपसे ज़रूर आपको शुभकामनाएं देना चाहूँगा। आप अगली स्मृति मानधना बने या मिताली राज बने भारतीय वुमेंस क्रिकेट की, ये आपको मैं प्रिशा मैं आपको शुभकामनाएं देना चाहूँगा। विजय सुगे आ चुके हैं। आखिरी गेंद इस ओवर की, रन बन चुके हैं 48। 49वां रन स्कोर कार्ड पर आता हुआ, क्या 50वां रन आएगा? नहीं, 50 एग्जैक्ट बनाने होंगे सागर म्हात्रे की रॉयल्स को। लेकिन अगला मैच होगा लायंस बनाम कैपिटल्स। इन दोनों कैप्टन से मैं गुजारिश करना चाहूँगा कि आपको टॉस के लिए आना है, लेकिन जैसे ही अगला सत्र शुरू होगा माइक्रोफोन पर आएंगे राहुल सर। थँक्यू। चला आपण सन्मान करूया। व्यासपीठावर बरेच पाहुणे मंडळी आपण पाहत आहे। संत सेवा प्रसादिक सांप्रदायिक मंडळ करंजाडे आपण पाहत आहे आणि त्याचे अध्यक्ष आपण पाहू शकाल प्रमोदजी शिकारे साहेब आहेत, त्यांचा इथे सन्मान केला जाईल। आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। मी अतिश दादा, सुनील दादांना विनंती करतोय आपण सन्मान करायचा आहे। संत सेवा सांप्रदायिक मंडळ करंजाडे त्यांच्या माध्यमातून याच मैदानावर अगदी दरवर्षी सप्ताह सुद्धा असतो, अगदी आपण पाहताय। आणि चांगल्या पद्धतीने कार्यक्रमाची रूपरेषा आपण पाहत असताय आणि त्याचे अध्यक्ष आहेत प्रमोदजी शिकारे साहेब आणि त्यांचा इथे आपण करूया शुभ सन्मान। त्यानंतर आपण पाहू शकाल प्रमोदजी शिकारे साहेब असतील, अध्यक्ष योगेशजी बांगर साहेब असतील, शिवसेना शाखा प्रमुख सेक्टर 6। त्यानंतर विजयजी नरवडे, संदेशजी भोसले आपण पाहताय, सुभाषजी सोनकवडे, विनायक देशमाने शिवसेना शाखा प्रमुख सेक्टर 6 आपण पाहताय आणि राहुलजी गुले। या सर्व पाहुण्यांचा आपण सन्मान करतोय बघा या स्पर्धेच्या माध्यमातून। त्यानंतर आमची तानाजी शिकारे असतील, बाबू चौधरी, सचिनजी होडगे सर यांना सुद्धा विनंती करतोय आपण सुद्धा या। अगदी आपण पाहताय तानाजी शिकारे, बाबू चौधरी आणि सचिनजी होडगे या तिघांनाही विनंती करतोय आपण यायचं आहे, आपला इथे सन्मान केला जाईल। या सन्मानाचा आपण स्वीकार करा। संत सेवा सांप्रदायिक मंडळ करंजाडे अगदी समाजसेवेचा वसा, अगदी समाजांची वैचारिकता, जे समाज आणि त्यामध्ये विचारांची सांगड घालणारं अगदी हे आपण पाहते सांप्रदायिक मंडळ आणि त्यांच्या माध्यमातून तुम्हाला सप्ताह सुद्धा पाहायला मिळतो। कारण मित्रांनो अगदी ही भारताची संस्कृती आहे आणि ती संस्कृती जोपासली जाते बघा अगदी आयोजकांच्या माध्यमातून। कारण ही संतांची भूमी आहे, महाराष्ट्राची भूमी आहे,
याच भूमीनं अनेक याच महाराष्ट्रानं आपल्याला अनेक संत दिले, अनेक महात्मा दिले आणि त्यांच्या विचारावर चालणारा महाराष्ट्र तुम्हाला पाहायला मिळतोय. आज 21सावं शतक, जरी पैशाने आपण पुढे गेलो असलो, जरी मी म्हणे सायन्सनं प्रगती केली असली, शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती असली, तरी विचारांच्या कुठेतरी जोरावर आपण थोडेसे मागे आहोत. पुन्हा एकदा मी म्हणेन त्या विचारांची पुन्हा एकदा महाराष्ट्राला गरज आहे. जे छत्रपती शिवाजी महाराज अगदी मागील बऱ्याच वर्षापूर्वी घडले आणि त्या विचारांची पुन्हा एकदा या महाराष्ट्राला गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावा, परंतु समोरच्या घरामध्ये असं म्हटलं जातं, परंतु प्रत्येकाने जर असं म्हटलं की शिवाजी महाराज जन्माला यावं आपल्या घरामध्ये, तर नक्कीच या समाजाची चांगली अगदी ट्रॅक आणि तो रस्ता तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु पुढच्या सत्रासाठी आवाज ऐकूया आपण. पुन्हा एकदा आमचे राहुलजी पाटील यांचा आवाज ऐकायला मिळेल आणि पुन्हा एकदा सर्व पाहुण्यांचं आपण करूया सहर्ष असं स्वागत. चला इनिंगला आपण करूया सुरुवात. आपण पाहताय इनिंग संपली. टोटल धावा सुदर्शन जमलेत 49 आणि 50चं टार्गेट असेल, म्हणजे 10ची सरासरी आहे प्रति षटकामागे आणि मग तुम्हाला करायचे 50 धावा. चला मी विनंती करतोय, संत सेवा सांप्रदायिक मंडळ करंजडे अध्यक्ष आहेत, सर्वांना विनंती असेल आपण या आणि त्यानंतर टॉस केला जाईल. करंजडे आपण पाहू शकाल कॅपिटल आणि त्यांच्या बरोबरीनं आपण पाहताय करंजडे लायन्स. मॅच क्रमांक 18 पोल बी मधून हा सामना असेल आणि टॉस केला जाईल या दोन टीमच्या दरम्यान. आमचे गोल्डन मॅन तुम्ही पाहू शकाल बघा, 3 दिवस झाले त्याने गॉगल तसाच ठेवलाय. तो संध्याकाळी त्याचं एकच त्याच्या मनामध्ये आम्हाला फायनल जिंकायची आहे आणि त्यानंतर तो संध्याकाळी तो मात्र तो गॉगल काढणार आहे. परंतु पाहूया, अगदी राजेश गायकर यांचे सुपुत्र, सेम स्टाईल आहे बघा, पिता पुत्रांची सेम तुम्हाला अगदी बॉडी लँग्वेज पाहायला मिळेल. पण तो टॉस केला जाईल. आमचे अनिल दादांना पाहू शकाल, टॉस उडवलाय, टॉस जिंकलाय, टॉस विन. कॅपिटल टीमनं टॉस जिंकलाय. सामना संपला की लगेच अंमल करा. परंतु जाऊया आणि ऐकूया राहुल पाटील यांना. सर्वांचं प्रीमियर लीगमध्ये सरचे हार्दिक हार्दिक असं स्वागत. आज पाहुण्यांची मांदियाली आपण व्यासपीठावरती बघायला मिळते. करंजडे गावाची आणि मानाची आणि सन्मानाची स्पर्धा करंजडे प्रीमियर लीग आपण ही पाहतोय आणि आज शेवटचा दिवस ज्याच्यासाठी केला होता अट्टास, शेवटचा दिवस गोड व्हावा आणि 2 दिवस योग्यरित्या आपण संपन्न होताना पाहिले आणि 26 जानेवारी आजचा 76वा प्रजासत्ताक दिन आणि या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आपण पाहतोय आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ही स्पर्धा आपल्याला या ठिकाणी संपन्न करायची आहे आणि आजचा हा शेवटचा दिवस या स्पर्धेमधला आणि जिथे मॅच चालू आहे, जो आपण मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर करंजडे वॉरियर्स आणि टीम करंजडे रॉयल्स अशी मॅच चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इन झाली. सागर म्हात्रे स्ट्रायकरवरती आपण त्याला पाहतोय. चांगली मी तर म्हणेन धावत संख्या प्रथम सत्रामध्ये जमवली आहे. 49 धावा, चांगलं फायटिंग स्कोर उभारला आहे. म्हणता येणार नाही फायटिंग स्कोर, परंतु 1-2 धक्के देऊन जर तुमची गोलंदाजी चांगली झाली तर निर्णायक ही मॅच अगदी सोपी असेल फिल्डिंग टीमला. पॉवर प्ले या ठिकाणी सिग्नल दिलं जातं अंपायर्सकडून की पहिलं पॉवर प्लेला होते सुरुवात. सागर म्हात्रे ऑन स्ट्राईक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. बरेचसे मान्यवर व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात. मग सामाजिक संस्था असो, अगदी राजकीय पटलावरती असो, अगदी आपण प्रत्येक क्रीडा क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रातली मंडळी व्यासपीठावरती आपल्याला या मॅचला सदिच्छा भेट देण्यासाठी आले. त्यांचं स्वागत. सागर म्हात्रे अल्पेश फडके अशी जोडी रॉयल्स करंजडे टीमकडून. पहिला बॉल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. पहिलाच बॉल कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे. टॉप ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न सागर म्हात्रेचा, ज्याने गॅप शोधण्याचा प्रयत्न केला परंतु तिथे मावला उभा आहे. ज्या ठिकाणी फिल्डर उभा ठेवलाय, ज्या गोलंदाजीची मी तर म्हणेन उणीव भासून देतोय. हा चेंडू
चांगला बॉल, अगदी सेन्सिबल क्रिकेट खेळताना सागर मात्रेला पाहिलंय. त्याला माहिती आहे या मॅचमध्ये आपल्याला पूर्णपणे खांद्यावरती जबाबदारी घ्यावी लागेल. गोलंदाजी करत असताना भाऊ मात्रे आहे, सुपला किंग यांना बाद केलं गेलं. स्वतः बंधू आहेत, परंतु सेकंड इनिंगला सुरुवात झाल्यानंतर ते पण सेन्सिबल क्रिकेट खेळत आहेत. त्यांना माहिती आहे आपली महत्त्वपूर्ण विकेट या मॅचमध्ये. चांगले गोलंदाज वापरले जाणार आहेत. लोकेश भगतकडे ते कौशल्य आहे आणि ते कौशल्य सिद्ध करतोय तो पहिल्या 2 बॉलवरती, कारण फक्त सिंगल आले पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. आपण जर विचार केला 2 बॉलवरती चांगली रणनीती आखली आहे ती फिल्डिंग करणाऱ्या टीमनं आपण पाहतोय, जी वॉरियर्स करंजाडे टीमला पाहतोय. चांगली टसन होईल, चांगली मॅच होईल यात मात्र काही शंका नाही आहे. सर्व खेळाडूंचं पुन्हा एकदा स्वागत करूया. प्रेक्षक एक एक अगदी जॉईंट होतोय या स्पर्धेसाठी. करंजाडे ग्रामस्थ आतिश साबळे यांच्या माध्यमातून विजय जुगे यांनी जर प्रत्येक कॅच पकडली तर त्यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. परंतु इथे ठोकलाय फलंदाज अल्पेश फडकेच्या बॅटमधून चौकार. बिनबाद एक जमेची बाजू आहे. हा चेंडू समोरच्या दिशेने बॅट टू द बॉलर लोकेश भगतला आपण पाहतोय. अगदी हा झेल कॅरी करायला पाहिजे होता. अल्पेश आणि हे 2 खेळाडू जर विकेटवरती चांगली पार्टनरशिप केली ना, चांगली जर खेळ झाला त्यांच्याकडून तर ही मॅच डोईजड असेल फिल्डिंग करणाऱ्या वॉरियर्स करंजाडे टीमसाठी. कारण मॅच फार रफ अँड टफ झाली पाहिजे. एका बाजूला ज्या आपण कालच्या पहिल्या दिवसातल्या मानाची मॅच आपण पाहिली ती सागर मात्रे आणि अल्पेश फडके या 2 बॅटिंग करणाऱ्या फलंदाजांची बॅटिंग, कारण चांगली पार्टनरशिप तब्बल अर्धशतक पटकावलं होतं सागर मात्रेनं. तशाच खेळीची आता गरज आहे. हा चेंडू ऑफ स्टिक जो ऑफ स्टंप वाईट यॉर्कर फेकण्याचं काम या बॉलवरती केलंय ते लोकेश भगतनं. 5 चेंडूचा खेळ संपला. निर्णायक धावा आहेत त्या 5. चौकार जरी आला असला आपण पाहतोय 5 चेंडूचा खेळ संपलाय. आपण पाहतोय अल्पेश फडके यांच्या मातोश्री आणि अगदी त्यांची बहीण सौभाग्यवती या ठिकाणी सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत, एन्जॉय करतात या स्पर्धेला. आणि त्यांचं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं करंजाडे प्रीमियर लीगमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. कारण महिलासुद्धा कमी नाही आहेत. प्रवीण दुगाडे सरांनी जरूर उल्लेख केला, फार अभ्यास त्यांचा सुद्धा त्यामध्ये सुद्धा फार मोलाचा आहे. आणि ते वारंवार ज्यावेळेस महिलेचा कोणताही विषय असेल त्यावेळेस अगदी योग्य तो स्वरूपामध्ये त्यांच्याकडून माहिती मिळत असते. आणि महिला वर्गसुद्धा आपण पाहतो या स्पर्धेला एन्जॉय करतायत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. अगदी बिनबाद एक जमेची बाजू आहे. बॅटिंग करत असताना आता टीम रॉयल्स करंजाडे टीमची धावसंख्या बिनबाद 5. डीजे अगदी आपण पाहू शकाल व्यासपीठावर जिचं आता नुकतंच आगमन झालं आहे. अगदी कुमारी सिया हिला आपण पाहू शकाल. बघा सुरेश शेलार यांची कन्या आहे आणि तिचं इथे शुभागमन झाले. सिया अगदी आपण आलात त्याबद्दल या स्पर्धेच्या माध्यमातून सिया आपलं मनपूर्वक स्वागत आहे. त्यानंतर आमची यशवंतजी गाडगे साहेबांचं इथे शुभागमन झाले, त्यांचं पण करूया स्वागत. हातामध्ये तिच्या अगदी फ्लॅग तुम्हाला भारताचा झेंडा पाहायला मिळेल आणि तिचं आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत. नक्कीच सिंहाला आपण पाहतोय स्क्रीनवरती सुरेश शेलार यांची सुकन्या आणि आपण पाहतोय एक स्माईल देऊन ती मांडवंदना दिली जाते. फ्लॅग घेऊन आपण पाहतोय भारतीय ध्वज हातामध्ये घेऊन या ठिकाणी आज 76वा प्रजासत्ताक दिन तिच्याकडून सुद्धा या ठिकाणी सेलिब्रेशन तिकडे इथे केले जात आहे. स्वागत आहे सिया आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात. शुभम पवार गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती सागर मात्रेने 2 धावा धावून पूर्ण केले जात आहेत आणि 2 धावसंख्येच्या बरोबरीनं 7 धावा धाव फलकावरती. हा चेंडू अगदी फाईन लेगमधून चेंडू जातो डीप स्क्वेअर लेगमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. शांत आणि संयम अगदी डोकं ठेवले सागर मात्रेनं. आणि ज्यावेळेस तुम्ही डोकं शांत ठेवताना त्यावेळेस बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला अगदी डोक्यामध्ये योग्य तो निर्णय घेण्यासाठी तुम्हाला प्रयत्न केल्यानंतर यश मिळत असतं. आणि ते डोकं शांत ठेवलं आहे ते सागर मात्रेनं, ज्याने
आतापर्यंत जर विचार केला तर 4 चेंडूचा खेळ खेळला आहे आणि 4 धावा त्याच्या अकाउंटमध्ये आल्या. टोटल धावा संख्या ती 8 या अंकावरती. अल्पेश फडकेला आपण पाहतोय चांगली, काय कोण विसरेल पहिली मॅच. अल्पेश फडकेनं सुद्धा चांगला बॅटिंग दाखवली होती. कालच्या दिवसामध्ये सुद्धा मॅच परास्त होत आली होती. 6 चेंडूमध्ये 38 धावांची गरज होती वॉरियर्स टीमला, परंतु तो नैसर्गिक खेळ ना अल्पेश आणि आदेशला आपण पाहिलं असेल, त्यांनी दोघांनी चांगला खेळ केला. सागरला प्रयत्न करायचे होते परंतु सागर बाद झाल्यानंतर प्रेशर आलं होतं त्यानंतर वॉरियर्स टीमसाठी. बघूया, परंतु अजूनही या मॅचमध्ये टिकाव धरून आहे ती वॉरियर्स रॉयल्स करंजाडे हा संघ, ज्या मॅचमध्ये आता अगदी शांतमय अगदी मैदानावरती खेळ चालू आहे तो दोन्ही संघांमध्ये. पुलटॉस बॉल मिस टायमिंग स्ट्रोक म्हणता येणार नाही. गॅप मध्ये चेंडू जाईल मिड ऑफच्या डोक्यावरून, लॉंग ऑफ सीमा पार येतोय अल्पेश फडकेचा ब्रँड चौकार. बघा अगदी पाहिलं ना आपण राहुल, तिकडून अल्पेश फडके यांचा खेळ पाहत आहेत बघा. त्यांची मातोश्री आहेत, त्यांची पत्नी आहे, त्यांचं आपण स्वागत करूया. अगदी आपल्या मुलाचा आणि मिस्टरांचा खेळ इथे पाहिला जातोय. नक्कीच घरचे आपण पाहतोय अल्पेशचा खेळ पाहतायत. अल्पेश या बॉलवरती बीट होतोय. अपट्रॅकर बॉल होता, टायमिंग व्यवस्थित प्रॉपर कनेक्ट झालं नाही बॉल बॅटवरती. विकेट किपरच्या हातामध्ये भाऊ मात्रे यांना आपण पाहतोय ज्यांनी चांगलं विकेट किपिंग केली आणि त्यानंतर बीट केलं या बॉलवरती. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 12 धावा. टार्गेट सेट करायचे 50. हा चेंडू आडव्या बॅटने चेंडूला खेळून काढला, बाउन्स केला आणि चेंडू जात आहे विकेट किपरच्या पाठीमागे. पंच सांगतात हा चेंडू नो +4 अशा मिळतात बोनसच्या 5 धावा टीम रॉयल्सला. तर 17 धावा धावफलकावरती आहेत. ही मॅच आता खतरा कोणासाठी आहे हे पाहावं लागेल. हा चेंडू अपड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक शॉट कव्हर मध्ये आपण पाहतो हेमंत राजपूत. हा कारण त्यांची हेअरस्टाईल अशी आहे की लांबून लगेच ओळखतात. आमचे सुधीर पाटील सर सांगतायत की त्यांची हेअरस्टाईल जी आहे ती अगदी गॉगल जरी असेल आपल्या डोळ्यावरती तरी ती हेअरस्टाईल पाहून, हा कारण त्यांची स्टाईलच ती आहे. लेफ्ट अगदी डावा हात डोक्यावरती फिरवतात कारण समोर जास्त येतात केस, त्या कारणास्तव आपण पाहतोय. पण चांगला खेळाडू आहे हेमंत राजपूत. आपण आता त्याला पॉईंटमध्ये पाहतोय. 18 धावा धावफलकावरती आहेत. 8 असं 18 अर्थात विराट कोहली यांचा जर्सी कोड आपण पाहतोय. परंतु आता सांगतोय सागर मात्रे मी थांबलो का पहिल्या षटकामध्ये, आता या ओव्हरमध्ये मी थांबणार नाही. हाफ ट्रॅकर बॉल डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडूला फेकून दिलाय. 6 धावा षटकार. सिंहाची चाल गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर व शत्रूचे मर्दन असे असावे माऊल्यांचे वर्तन आणि हीच खरी शिवरायांची शिकवण. आणि आपण पाहतो शिवरायांची गीतं ऐकायला मिळतात. 24 धावा आहेत त्या धावफलकावरती. चेंडू झाले ओव्हर हा ओव्हर झाले, ओव्हर कंप्लीट झाले. पहिला बॉल डबल, दुसरा बॉल सिंगल, तिसरा बॉल चौकार, चौथा बॉल डॉट, 5वा नोला चौकार, त्यानंतर 6व्याला सिंगल आणि 7व्याला षटकार. असा ॲनालिसिस आहे कारण प्रोफेशनल स्कोरर आपण पाहतोय. प्रत्येक बॉलची अपडेट तुम्हाला आमच्याकडून स्कोररकडून आमच्यापर्यंत येते आणि तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो. धावफलकावरती धावा आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 24 निर्णायक आता या ओव्हरमध्ये चांगल्या धावा आल्यात त्या रॉयल करंजाडे टीमसाठी. चेंडू शिल्लक राहील 18 आणि गरज आहे ती 26 या धावसंख्येची. 26 रन्स
अजूनही करायचे ते बॅटिंग करणाऱ्या रॉयल्स करंजाडे टीमसाठी एकात महत्त्वपूर्ण विकेट या ओव्हरमध्ये झाली ना, जर प्रेशर टाकलं ना रॉयल्स करंजाडेवरती तर ही मॅच सोपी नसेल रॉयल्स करंजाडे टीमला. हे महत्त्वपूर्ण विकेट आहेत, सहजासहजी हे विकेट जे खेळाडू आहेत ना अल्पेश फडके आणि सागर म्हात्रे, हे सहजासहजी विकेट स्वतःहून दिली जात नाही आहे. एखादी चुकी अगदी क्रिटिकल चुकी केली जाते आणि त्यानंतर विकेट मिळाली जाते, म्हणजे शक्यतो प्लस पॉईंट असेल रॉयल करंजाडे टीमसाठी. परंतु आता लोकेश भगतला एक चमत्कारी गोलंदाजीची गरज आहे ती या मॅचमध्ये जर जिंकायची असेल वॉरियर्स करंजाडे टीमला. तर राऊंड विकेटने मारा करतोय, त्याच्या स्पेलमधला सेकंड ओव्हर घेऊन आलाय लोकेश चा हा बॉल, हा चेंडू फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. या बॉलवरती आपण पाहतोय चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, थोडीशी पिकी सुमार. या बॉलवरती सिंगल आले विजय जुगे यांना आपण पाहतोय, ज्यांनी चांगलं फील्ड केलं या बॉलला. अगदी चांगलं नैसर्गिक खेळ त्यांच्याकडून सुद्धा आपण पाहत आलोय. लोकेश भगतच्या वरती सर्वांच्या नजरा असेल खेम्यामधून ते गोलंदाजी करणाऱ्या वॉरियर्स करंजाडे टीमच्या, कारण लोकेश भगतला निर्णायक षटक फेकायचं आहे या ओव्हरमध्ये. हा चेंडू बघा, अगदी सुंदर फटका उडवला, क्षेत्ररक्षक आहेत एक्स्ट्रा कव्हरमध्ये, एकच धाव. हेमंत राजपूत याला पाहतोय, अगदी एक सिंगल फक्त घेतली जाते. आता सुदर्शन पाटील सर आपण जर पाहिलं ना तर दोन्ही खेळाडूंनी ओळखलंय मॅचमध्ये आपण पूर्णपणे बनलोत. आपल्याला विकेट देण्यापेक्षा अगेन्स्ट खेळणाऱ्या टीमला आपण सिंगल डबल घेतली तरी आपण अगदी मॅचच्या समीप येऊ शकतो, जवळ येऊ शकतो. परंतु लोकेश भगत पूर्ण अटॅकिंग फिल्डिंग लावून अगदी गोलंदाजी करतोय आता या मॅचसाठी. 2 चेंडूंचा खेळ संपला, 2 चेंडूवरती आले 2 सिंगल आणि 26 रन्स टोटल आल्या ती टीमच्या. हा चेंडू पॉईंटच्या डोक्यावरून, क्षेत्ररक्षक नाही आहेत त्या ठिकाणी, चेंडूने गाठले सीमारेषा, 1 बाउन्स, डीप पॉइंट सीमा पार, दमदार चौकार. यांचं इथे शुभागमन झालंय. आता त्यांनी जो ड्रेस होता ना तो ड्रेस पूर्णपणे उतरवलाय बघा. आता ते वेगळ्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळतील. प्लेइंग 11 मध्ये होते सकाळी, आता ते संध्याकाळपर्यंत इथेच पाहायला मिळतील. नक्कीच शेखर आपलं म्हणणं अगदी रास्त आहे, कारण दरवर्षी यंदाच नाहीये ते, दरवर्षी 2 दिवस पूर्णपणे आपल्या प्लेइंग 11च्या ड्रेस कोडमध्ये असतात विनोद सर. परंतु शेवटचा जो दिवस असतो ना त्यांना माहिती आहे आपल्या गावाची, आपल्या सन्मानाची स्पर्धा आहे, आपल्याला व्यवस्थित नियोजन आयोजन झालंय, म्हणजे आता शेवटचा क्षण सुद्धा गोड झाला पाहिजे. नक्कीच. आणि प्रवीण सर पाहिलं तर आपण सरळ जरतरचा खेळ राहिला होता, कारण ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा या गोष्टी आपण पाहत असतो, हा जर जिंकला तर तो बाहेर, तो आला तर हा बाहेर, असं आता तुम्हाला संध्याकाळ म्हणजे दुपारनंतर हे गोष्टी तुम्हाला बऱ्याचशा पाहायला मिळतील. नक्कीच त्यांचं पण बेस्ट वेलकम या स्पर्धेच्या वतीनं. गोलंदाज तयार, मॅच बनवण्याचं काम करतोय अल्पेश आणि सागर. वाईट बॉल येतोय, पंचांचा सिग्नल वाईटचा, लेग स्टिकच्या थोडासा बाहेर फेकला जातोय. स्कोर कार्ड वरती धावसंख्या झाली 35 या अंकावरती. 2 चौकार आले ना शेखर पाटील, त्या 2 चौकारावरती पूर्णपणे आता बाजू भक्कम करतोय तो आता रॉयल्स करंजाडे हा संघ. चांगले मॅच आपल्याला खेळताना पाहायला मिळते असं वाटलं. हे टार्गेट थोडंसं डोईजोड होईल बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, परंतु सुरुवातीला टोकलेले आम्ही जर चांगल्या चेंडूवरती षटकार, चांगल्या चेंडूवरती अगदी सिंगल, खराब चेंडूवरती षटकार, चांगल्या चेंडूवरती सिंगल डबल, एखादे 2 चौकार आले आणि त्यानंतर या मॅचमध्ये पूर्णपणे एक पाऊल पुढे टाकतोय तो रॉयल्स करंजाडे हा संघ. वॉरियर्स करंजाडे अगेन्स्ट खेळत असताना आपण 36 धावा धाव फलकावरती. लोकेशचा नेक्स्ट बॉल, हा चेंडू कडक आवाज, स्वीट साऊंड, नांदगाव गावाच्या दिशेने ठोकलाय. हा चांगला फटका, प्रॉपर टायमिंग, सागर बरसतोय मैदानाच्या आतमध्ये, ठोकतोय षटकार. बघा अगदी आपण पाहता आमची विनोदजी साबळे यांच्याकडून समालोचकांसाठी अगदी 500 रुपयाचं कॅश प्राईज झाले. सकाळी आपण पाहिले आमचे अतुलजी जाधव अगदी त्यांच्या माध्यमातून आले, त्यानंतर आमची आतिथजी साबळे यांच्याकडून सुद्धा 500, टोटल 1500 रुपयाचं कॅश प्राईज जमा झाला आमच्या समालो. थँक्यू, धन्यवाद. सर्वांचं खूप सारं प्रेम आमच्यावर आहे आणि सातत्यानं
आपण आम्ही ते अनुभवलंय पाहिलंय. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. नक्कीच फार चांगलं या ठिकाणी प्रत्येकाची प्रयत्न केले जात आहेत पुढे नेण्यासाठी या स्पर्धेसाठी आणि पारितोषिक लावले जात आहेत. क्रिकेट खेळाडूंना असेल, इकडे कॉमेंट्री बॉक्समध्ये असेल, प्रत्येकासाठी हे तर मोठे वैशिष्ट्य आहे करंजाडे प्रीमियर लीगचे. आणि या प्रीमियर लीगमध्ये आपण जर पाहिलं तर बऱ्याचशा गोष्टी अगदी आपण जर पाहिलं तर अगदी लहानांपासून ते थोरल्यांपर्यंत, ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकजण या स्पर्धेला अगदी पुढे नेण्यासाठी प्रयत्न करत असतो. हीच तर करंजाडेकरांची पूर्णपणे ही पोच पावती आहे. बघा आपण सन्मान करूया व्यासपीठावर यशवंतजी गाडगे साहेबांचा इथे सन्मान केला जाईल. मी अतिश दादांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सुरेश गायकर यांना विनंती करतोय आपण सन्मान करायचा आहे. यशवंतजी घाडगे साहेबांचा आपण करूया सन्मान. ही गोडक्षणी चित्र टिपली जात आहे 24 इव्हेंट. अगदी रायगड आणि महाराष्ट्रामधील एक खूप चांगले चॅनेल तुम्हाला पाहायला मिळत आहे. मराठी माणसाचं संदेशजी पाटील आणि त्यांचंही चॅनेल तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर अगदी ज्यांचं आगमन झालंय तुम्ही पाहू शकाल संदीपजी चव्हाण साहेबांचं इथे शुभागमन झालंय. शहर प्रमुख आपण पाहताय करंजाडे आपण पाहू शकाल, शिवसेना आपण पाहू शकाल आणि त्यांचं आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. हा चेंडू चांगला खेळलाय खेळाडू अल्पेश फडके हा खेळाडूला आपण पाहतोय. मी म्हटलं होतं सुदर्शन सर की ही जर विकेट टिकली ना तर ही मॅच सोपी आहे बॅटिंग करणाऱ्या रॉयल करंजाडे टीमसाठी. शेवटच्या आता 7 धावसंख्येची गरज आहे. चेंडू शिल्लक राहिलेत या ओव्हरमधले 4 आणि पूर्णपणे शेवटचं षटक म्हणजे 10 बॉल शिल्लक आहेत आणि 7 धावसंख्येची गरज. मॅच अजूनही संपलेली नाही आहे. अजून कंबर कसला गोलंदाज तर मॅच बनवू शकेल ती गोलंदाजी करणाऱ्या वॉरियर्स करंजाडे टीमसाठी. सागर कदम आपण म्हात्रे स्ट्रायकरवरती आणि सागर कदम गोलंदाज आपण पाहतोय. हा चेंडू बघा अगदी यॉर्कर चेंडू फेकलाय. सटेक लाईन आणि लेन या बॉलवर फील्ड केलं जात आहे. ते लॉंग ऑन मध्ये एक सिंगल फक्त घेतली जाते. एक सिंगलच्या बरोबरीनं हा मन्नीची जशी बॅटिंग स्टाईल आहे ना त्यानुसार फटकेबाजी चालू आहे ती सागर म्हात्रे या खेळाडूची. तशी आठवण करून देणारी या ठिकाणी फलंदाजी केली जाते. हा बॉल स्लोवर केला, गती परिवर्तन पाहायला मिळालं कारण गोलंदाजाकडे विविधता असली पाहिजे आणि तीच शैलीचा वापर केला जातोय सागर या ठिकाणी कदम या गोलंदाजाकडून. अल्पेश वरती आहे. अगदी अल्पेश सुद्धा चांगला खेळ साकारतो या इनिंग मध्ये. हा चेंडू बघा मॅच बनले आता. सुदर्शन गायकर आपण आधीच सुदर्शन पाटील सर आपण आधीच म्हटलं केलं की या मॅच मध्ये ही ओव्हर निर्णायक आहे. हा जर चेंडू डॉट आला ना तर शेवटच्या ओव्हर मध्ये मॅच जाईल. जिथे गरज आहे 50 धावा संख्येची 44 धावा धावफलकावरती लागले जातात. 7 बॉल आणि गरज आहे 6 धावा संख्येची. मॅच आता बनवण्याचं काम करतोय सागर कदम. गोलंदाज तयार. हा चेंडू पूर्णपणे 3 चेंडू डॉट केले जातात. थोडेसे क्लोज कीपर असे ना भाऊ मात्रे तर ही विकेट मिळाली असती. थोडंसं प्रेशर निर्माण झालं असतं परंतु भाऊ मात्रे थोडेसे राहिले डिस्टन्स मध्ये आणि जीवनदान मिळतोय अल्पेश फडके या खेळाडूला. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि या मॅच मध्ये पूर्णपणे यू टर्न घेतलं जात आहे. ते फिल्डिंग करणाऱ्या वॉरियर्स करंजाडे टीम कडून 6 बॉल शिल्लक आणि 6 धावा कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे या मॅच मध्ये. जे प्रत्येक मराठी माणसाला शिवछत्रपती आमचे राजे असल्याचा अभिमान आहे. कारण शिवाजी महाराज हे फक्त राजे नव्हते तर स्वातंत्र्य, नीतिमत्ता आणि सुसंस्कृत समाजाचे खऱ्या अर्थाने शिल्पकार. शिवरायांची गीतं ऐकायला मिळतात. डीजेला मनापासून शुभेच्छा आणि धन्यवाद व्यक्त करूया. 6 बॉल शिल्लक 6 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज भरत बाडबाड पहिलाच हाफ ट्रॅकर बॉल मॅचला केला फिनिश. सागर मात्रेच्या बॅटवर पहिल्याच बॉल ठोकलाय. डीजे ऑपरेटर जरा आपला माईकचा व्यवस्था बघा जरा आवाज ब्रेक होत आहे. चला
अल्पेश फडके यांच्यासाठी 500 रुपये, सागरसाठी 500 रुपये, सुनील दादा भोईर आणि आमच्या समालोचन कक्षासाठी सुद्धा 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. आज शेखर पाटील आज आहे ना शेवटचा दिवस आहे त्याच्यामुळं आता सकाळ आहे अजून दुपार सनी होती काही काही आहेत असे बरेच आहेत अजून नक्कीच. बाकी आहे सगळे. नक्कीच नक्कीच